या लवकरच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करत आहोत. मी सर्व संघांना विनंती करतो, सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, आपण सर्वांनी कृपा करून या मंचासमोर या. अगदी थोड्या वेळामध्ये या स्पर्धेचा आपण अंतिम सोहळा बक्षीस वितरण सोहळा करत आहोत. मी विनंती करतो की गणेशदा भगत यांच्या शुभ हस्ते चल दे फटाफट. मी विनंती करतो की या मॅचचा सुपरस्टार खेळाडू स्टार अजय नवले यांनी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं, अभिनंदन करायचं अजय नवले याचं. पुन्हा एकदा या मैदानाची कृपा त्याच्या डोक्यावर आहे. आजपर्यंत ज्यावेळी त्यांनी बॅट हातामध्ये या मैदानावर घेतले तो त्यावेळी तो यशस्वी झालाय. अजय नवले नवी मुंबई क्रिकेटचा ब्रँड म्हणतात, ब्रँड. ते काय करायचं, सर्वांना विनंती आहे कृपा करून मंचासमोर यायचंय. मंचासमोर सर्वांनी जमा व्हायचंय. अगदी थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. तत्पूर्वी मी विनंती करतो की क्रिक लाईव्हचे जे आहेत आपले काय नाव क्रिक लाईव्हचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपा करून पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आमच्यातर्फे. क्रिक लाईव्हचे जे प्रतिनिधी आहेत, क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर यूट्यूबच्या माध्यमातून पसरवली गेली आणि त्यासाठी आम्ही आभार व्यक्त करतो. क्रिक लाईव्हचे जे कोण प्रतिनिधी आहेत कृपा करून. कोण आहे तुमचं? या या. अच्छा, काय स्पर्धा रंगली मित्रांनो. गेले अनेक दिवस या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली आपल्या सर्व मित्रांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या शेवटी श्री गणेश दादा भगत मित्रमंडळ आयोजित शैलेश मोती चषक 2025चा समारोप सोहळा अगदी काही क्षणांमध्ये आपण इथं पाहू. अविरत मेहनत घेतलेल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं देखील इथं मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला, या समारोहाला, या क्रिकेटच्या उत्सवाला ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं देखील आम्ही अगदी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेला लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, खेळाडूंच्या पाठीराख्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. अगदी काही क्षणांचा अवधी मित्रांनो इथे कॅल्क्युलेशन होत आहे. या अंतिम स्पर्धेचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळा घेणार आहोत. बराच वेळ झाला, मान्य आहे, थोडासा वेळ द्या. मी विनंती करतोय की श्री संजय माने साहेब यांनी आमचे हे गुणलेखन, व्यावसायिक गुणलेखन एक उमेश जाधव लाभले आपल्या या स्पर्धेला, त्यांचा सन्मान, यथोचित सन्मान आम्ही करू इच्छितो. मी विनंती करतो की संजय माने साहेब आपल्या शुभ हस्ते उमेश जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. धन्यवाद उमेश, आपल्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी आम्ही आमच्या श्री गणेश भगत मित्रमंडळ तर्फे आपलं आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्याने मित्रांनो उमेशसाठी वाजवाव्यात. एक उत्कृष्ट स्कोरर, गुणलेखक ज्याला म्हणतात, आपली कामगिरी बजावतो या नवी मुंबई क्रिकेटमध्ये. नावावर उपाल्याला आलेत, ते व्यावसायिक झाले आहेत. मित्रांनो क्रिकेटने आपल्या या सर्व खेळाडूंना एक संधी दिली आहे काम करण्याची. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे उमेश जाधव. क्रिक लाईव्हचे जे प्रतिनिधी आहेत कृपा करून आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय की रोकडे साहेबांना की त्यांनी क्रिक लाईव्हचे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत ही स्पर्धा सर्वदूर पोहोचली आणि आपल्या कायमस्वरूपी यूट्यूबवर लक्षात राहील, तिथे त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे.
मी विनंती करतो की मंडप डेकोरेटर्सचे जे प्रतिनिधी आहेत संदीप साहेब चे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विलास साहेब आपल्या अतिशय मेहनती कामगिरीमुळे खेळायचं नाहीये, कृपा करून त्यांना थांबवा जरा. मंडप डेकोरेशनचे प्रतिनिधी देखील आम्ही इथे सन्मान करू इच्छितो. धन्यवाद मंडप डेकोरेटर्स. चला विकास पुढेचं काय? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय वाटतं तुम्हाला? रैना बोलते, रैना रोहित चव्हाण. विनंती करतोय वासुदेव पाटील आणि दिलीप राऊत सरांना की त्यांनी आपल्या या सेक्टर 16 मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित चव्हाण याला सन्मानित करायचंय. काय क्षेत्ररक्षण केले? जवळजवळ 5 धावचित त्यांनी घेतले आहेत आपल्या या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या द्वारे. आणि आपल्या गोलंदाजांनी मोहनी घातली या पूर्ण स्पर्धेवर. वन साइड गोलंदाजी केली. वन साइडचे स्ट्राईक गोलंदाज सँडी सरांचे मी ते स्वागत करते. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी 7 विकेट, तब्बल 7 विकेट काढून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पत्करले. मी विनंती करतो की बाबासाहेब गोखडे आणि संजय माने साहेबांना त्यांनी सँडी सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. आणि आता वेळ आली ती उत्कृष्ट फलंदाज जाहीर करण्याची. मित्रांनो, या फलंदाजाने केले एकूण 47 धावा. त्याचं नाव आहे वन साइडचा मयूर. मी विनंती करतो की सचिन लवटे आणि दिवंकर वायकर साहेबांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सेकंड हायेस्ट रन स्कोरर आहे मयूर, त्याचं देखील आम्ही इथे अभिनंदन करतोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि आता वेळ आहे मालिकावीर जाहीर करण्याची. मालिकावीर तो असतो जो तुम्हाला मालिका जिंकून देतो. आणि मालिका जिंकून कोणी दिली तुम्हाला माहितीच आहे. वन मॅन आर्मी, वन मॅन शो. तब्बल 81 धावा या स्पर्धेमध्ये आपल्या बॅटमधून ज्यांनी काढल्या आणि सुंदर यष्टीरक्षण ज्यांनी या सादर केलं या स्पर्धेमध्ये अजय साहेबराव नवले, तुमचं स्वागत आहे. तब्बल 81 धावा. मी विनंती करतो की आपल्या लाडक्या नगरसेविका रुपालीताई भगत आणि उषा सावंत काकी यांनी अजय नवलेचा यथोचित सन्मान करायचा. इथे त्यांना एक सुंदर अशी ही बाईक सायकल देऊन त्यांचं स्वागत, त्यांचं अभिनंदन, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. अजय नवले हार्दिक अभिनंदन. आणि त्यांना 1111 रुपये देखील लागू झाले आहेत सॅटर्डे नाईट या क्लब करून. त्यांना त्यांच्या मोबाईलवर जीपे करण्यात आले. धन्यवाद सॅटर्डे नाईट यांचं देखील. आता वेळ आहे मित्रांनो रनर्सची ट्रॉफी हँडओव्हर करायची. मी विनंती करतो की वन साइडच्या संघाने पुढे येऊन आपल्या उपविजेतेपद स्वीकारायचं आहे. वन साइडचा कर्णधार, सर्व संघाचे संघनायक. जोरदार टाळ्याने मित्रांनो जो क्षण आलाय ज्याची तुम्ही वाट पाहत होतात ते ट्रॉफीचं विवरण आपण करता आहोत. वन साइड इटचं हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आज जरी ते पराभूत झाले असले तरी पुढच्या वर्षी नक्की या मित्रांनो. अपयशाच्या दगडाखाली मित्रांनो यशाच्या पाण्याचा झरा नक्कीच असतो. मी विनंती करतो की आमचे हितचिंतक उद्योजक श्री प्रवीण भिवाजी बर्शिले यांचे भाचे शुभम नवले यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांच्या सोबत रवींद्र शेठ भगत यांच्या शुभ हस्ते या वन साइड संघाला ज्यांनी वन साइड कामगिरी केली त्यांना आम्ही सन्मानित करू इच्छितो. जोरदार टाळ्याने स्वागत सन्मान करायचा आहे वन साइड 8चा.
रोख पारितोषिक रुपये 15,000 आणि ही उत्कृष्ट अशी आकर्षक अशी ही ट्रॉफी देऊन चषक देऊन आपण या संघाला सन्मानित करतोय. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, फटाक्यांची आतषबाजी होत आहे, कारण का आता वारी वेळ आली आहे ती म्हणजे मित्रांनो फटाक्यांची आतषबाजी झाली. आता वेळ आली ती म्हणजेच विजेता जाहीर करण्याची. आणि विजेता कोण आहे? विजेता तो आहे त्यांनी नवी मुंबई जिंकली आहे. नवी मुंबईवर आपलं नाव कोरलंय, नवी मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. शैलेश स्मृती संघाचा अर्धा संघ देखील नसताना केवळ 2 ते 3 खेळाडूंच्या जोरावर त्यांनी हे पारितोषिक आपल्याकडे खेचून आणलंय. त्या शैलेश स्मृती संघाला मी आमंत्रित करतो की चॅम्पियन गणेश दादा भगत मित्रमंडळ आयोजित शैलेश स्मृती षटकाचे चॅम्पियन आहेत खुद्द शैलेश स्मृती. हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांना विनंती करतो की गणेश दादा भगत यांनी पुढे येऊन या संघाला सन्मानित करायचं आहे. बोला हिप हिप हुर्रे. जोरदार टाळ्या. बोला हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप रे. धन्यवाद. धन्यवाद. उत्कृष्ट बॉलर देखील आला आहे. आताच एक जाहीर घोषणा केली आहे की आमचे हितचिंतक श्री बाबासाहेब रोकडे यांच्याकडून या संघाला रोख पारितोषिक 2,000 रुपये जाहीर झाले. जोरदार टाळ्या. थांबा जळतंय ते. अरे वाजवा अजून. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हो असा आवाज आला पाहिजे. त्या हार्दिक अभिनंदन शैलेश स्मृती. तुमच्या लावलौकिका साजेसा असा खेळ तुम्ही नियमित करत आलात. नवी मुंबईमध्ये आपलं नाव गाजवलं. नवी मुंबईमध्ये सेक्टर 16चं नाव मोठं करण्यामध्ये शैलेश स्मृती संघाचा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो, सेक्टर 16चं जेव्हा नाव येतं तेव्हा एकच नाव येतं, ते म्हणजे शैलेश स्मृतीचं. अशा या शैलेश स्मृती संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आणि या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करून आमच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवणाऱ्या आमच्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला लाभलेल्या सर्व धन्यवाद उद्योजकांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांचे तुम्ही बॅनर्स या मैदानाच्या चहूबाजूला बघता. या स्पर्धेसाठी लागलेले आपले मंडप डेकोरेटर्स यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. भेटूया पुढल्या वर्षी.